राज्यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ मिळणारच नाही। मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली आहे। त्यामुळे 15 ऑगस्टची डेडलाईन आता उद्या संपतीये आणि 18 ऑगस्ट पासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई होणार असल्याची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केली आहे। 1 मे पूर्वी काही नेत्यांनी येऊन 3 महिन्यांच्या मुदतवाढीची मागणी केली होती, मात्र 105 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आणि त्यामुळे मुदतवाढ आता मिळणार नाही, कारवाई होणारच असं सरनाईक म्हणाले। 1 मे पूर्वी काही रिक्षा टॅक्सी संघटनांची लोक नेते मंडळी माझ्याकडे आलेली, काही अमराठी जे नेते मंडळी आहेत ते माझ्याकडे आलेले आणि त्यांनी 3 महिन्याची मुदत मागितली होती। मी त्यांना सांगितलं 3 महिने तुम्ही मागता, मी तुम्हाला 3.5 महिने देतो, 105 दिवसाची मुदत दिली आणि परत आज जर ते काही कुणाला भेटून मुदत मागत असेल तर ते मुदत बिलकुल मिळणार नाही। 15 ऑगस्ट ही डेडलाईन आहे, उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे, 17 तारखेला त्याचा समारोप आहे। 18 तारखेपासून कारवाईला सामोरे जा। जे शिकले असतील, जे उर्मट असतील, जे मगरूर असतील की नाही आम्ही महाराष्ट्रात राहतो, आम्ही महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करू, आम्ही महाराष्ट्रामध्ये पैसे कमवू, महाराष्ट्रामध्ये हवे तर करू पण मराठीचा अपमान तर आम्ही करू, अशी जर भूमिका कोणी घेतली असेल तर त्यांना 18 तारखेपासून कारवाईला सामोरं जावं लागेल आणि त्या माध्यमातून प्रताप सरनाईकची भूमिका ही अंतिम आहे।